नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये आता उद्या दिनांक आहे 11 जानेवारी. तर उद्यापासून जे आहे राज्यामध्ये वातावरणामध्ये बदल होणार आहे. 11 जानेवारीपासून ते 14 जानेवारीच्या दरम्यान राज्यातील काही भागामध्ये थोडंफार तुरळक ठिकाणी हलका ते रिमझिम पाऊस पाहायला मिळेल. तर काही भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण राहणार आहे. तर जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो याबद्दलचा संपूर्ण सविस्तर हवामान अंदाज. तर त्याआधी चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा. तर जसं की शेतकरी मित्रांनो, आता उद्या आहे 11 जानेवारी. तर 11 जानेवारीला तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, अ, काळा काळा ज्या ठिकाणी पट्टा तुम्हाला दिसत आहे काळ्या रंगाचा, त्या ठिकाणी जे आहे शेतकरी मित्रांनो, जसं की सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा, मराठवाड्यातील काही भागामध्ये आपल्याला उद्याच्या दरम्यान या ठिकाणी ढगाळ वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. तसेच कोकण पट्टीमध्ये ढगाळ वातावरण आपल्याला उद्याच्या दरम्यान पाहायला मिळणार आहे. 12 तारखेला सुद्धा जे आपल्या शेतकरी मित्रांनो पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण पट्टीमध्ये ढगाळ वातावरण राहील आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे 12 तारखेला. 12, 13, 14 तारखेदरम्यान राज्यामध्ये काही भागामध्ये म्हणजे ढगाळ वातावरण या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. जसं की छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, नांदेड, अहिल्यानगर, नाशिक, मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये आपलं जे आहे उद्यापासून म्हणजे 11 जानेवारीपासून ते 14 जानेवारीच्या दरम्यान ढगाळ वातावरण राहणार आहे. तर काही भागामध्ये तुरळक ठिकाणी हलका ते रिमझिम पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल. फार काही जास्त मोठा पाऊस पडणार नाही. फक्त थोडंफार जे आहे रिमझिम म्हणजे थोडंफार शितोडे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. तर शेतकरी बांधवांनो, हा होता हवामान अंदाज. कारण की राज्यामध्ये आता उद्यापासून वातावरणामध्ये या ठिकाणी बदल होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक हा अंदाज या ठिकाणी महत्त्वाचा अंदाज तुम्हाला या ठिकाणी आपल्या चॅनेलवर पाहायला मिळालेला आहे. तर याबद्दल सर्व शेतकऱ्यांनी आमच्या चॅनलला नक्की लाईक करा आणि व्हिडिओला चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.